काय वाटतं? अहो, कारवाई एका गोष्टीची नाही. अजितदादांच्यावर जर का गुन्हेच दाखल करायचे म्हटलं तर आता जे त्यांच्या डोक्यावर केस उरले तितके गुन्हे दाखल होते. आता गुन्हे दाखल व्हायला नको म्हणून तर ते सरकारमध्ये गेले. तुम्ही आता हा प्रश्न देवेंद्र फडणवीसला विचारायला पाहिजे. हिसेंगे पिसेंगे पिसेंगे करत होता का नाही? आम्ही असं करणार तसं करणार. त्याला देवेंद्र फडणवीस या सगळ्या वाताहतीला महाराष्ट्राच्या जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवा. सगळ्या भ्रष्ट लोकांना त्यांनी एकत्र केलं, कोणावरही कारवाई केली नाही. पण चरणेश्वर साखर कारखाना शेतकऱ्याचा आहे ना, तो आज बघणं आवश्यक आहे. नाही. शेतकऱ्यांचं आहे, पण आता शेतकऱ्याला कोण न्याय देणार? सरकारकडनंच न्याय मिळणार ना. सरकारमध्येच हे लोक आहेत सगळे. आता हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे. हे जे काही गुन्हे आहेत सगळे हे काय करायचं? देवेंद्र फडणवीसने कृष्णप्रकाश सारखा चांगला अधिकारी तिकडं हेड ऑफिस मध्ये कुजवत ठेवला आणि सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलात. त्यामुळं पुण्यासारख्या ससून हॉस्पिटल मधला ड्रगचा व्यवसाय होता. आता काय सांगायचं तुम्हाला याच्यापेक्षा? किती अनागोंदीपणा चाललाय. पेपर फुटतायत, सगळे पेपर फुटायला लागतात. काय पोलीस करतात? झोपल्यात सगळे. म्हणजे सगळे सामील झालेले आहेत या सगळ्या वाताहतीमध्ये. आणि गृहमंत्री मुख्यमंत्री ते आहे. दुधाची भेसळ सगळ्यात मोठा विषय आहे. 14 कोटी लिटर दूध उत्पन्न होत आहे आणि 64 कोटी लिटर दूध वापरलं जाते. महाराष्ट्राच्या सगळ्या दूध संघांच्यामध्ये भेसळीचा धंदा चालू आहे. ते सगळे आपल्या देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देत आहेत म्हणून यांचं चाललंय सगळं. लोक कॅन्सर होऊन मरायला लागतात विष पिऊन. दूध पितात नाही, विषच पितात सगळे. सगळं भेसळीचं दूध चाललंय. दुधाला दर नाही त्याचं कारण हे आहे. भेसळीचं दूध 4 नया पैशाला लिटर तयार होत आहे. मग त्याला 40 रुपये घ्यायला काय अर्थ? ते विकताय तेवढं. ते लाखो रुपये कमवतात. ते सगळे मित्रमंडळी झाल्यात आता.